ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आता पवार कुटुंबियावरतीच जहरी टीका केली आहे। सुरुवातीला ते अजित पवारांवरती बोलत होते, मात्र त्यानंतर आता त्यांनी संपूर्ण कुटुंबावरती टीका केली आहे। याच विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादीचे महबूब शेख आहेत। काय सांगाल, लक्ष्मण हाके यांनी आज अशी टीका केली की शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार ही संपूर्ण गुंडगिरीची टोळी आहे। असं आहे की लक्ष्मण हाके यांनी ओबीसीच्या प्रश्नावर बोलावं। पवार साहेबांना शिव्या दिल्याने ओबीसीचे प्रश्न सुटणार आहेत का याचा विचार करावा। आणि जर पवार साहेब गुंड आहेत तर दरोडेखोर आहेत असं जर लक्ष्मण हाकेचं म्हणणं आहे, तर लक्ष्मण हाकेचे जे आदर्श आहेत मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे, तर लक्ष्मण हाकेंनी त्यांना जाऊन विचारलं पाहिजे की पवार साहेब दरोडेखोर आहेत, तुम्ही ह्यांना पद्मविभूषण का दिला। जर सुप्रियाताई दरोडेखोर आहेत तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन विचारायला पाहिजे की आता जे विदेशात देशाचे बाजू मांडण्यासाठी जे काही शिष्टमंडळ गेलं त्यातल्या एका शिष्टमंडळाचं प्रमुख हे सुप्रियाताईंना का केलं, तिथं काय दरोडे टाकायला पाठवलं होतं का। सुप्रियाताई या संसद रत्न आहेत, पवार साहेब हे पद्मविभूषण आहेत। त्यामुळे ह्या लोकांच्यावर बोलताना हाकेंनी जरा संयमानं बोललं पाहिजे। आणि आज हाकेंना त्यांच्या ओबीसीचे प्रश्न मांडायचा अधिकार आहे ना, त्यांनी ते मांडावेत। मांडताना एका व्यक्तीला फक्त दोष देण्यापेक्षा, अर्थमंत्र्यांनी निधी दिला नाही हे म्हणण्यापेक्षा, हाकेंनी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत ह्यांना कधी जबाबदार धरणार आहेत का नाही की ओबीसीचा निधी कमी वाटप होत असताना तुम्ही काय करत होता राज्याचे प्रमुख म्हणून। हाकेंनी अशी एकतर्फी बाजू घेऊ नये। हाकेंची ओळख ही आता ओबीसी आंदोलक म्हणून जे झालेली आहे, तर ती ओळख जर हाकेला कायम ठेवायची असेल तर त्यांनी ओबीसीच्या प्रश्नावर बोललं पाहिजे। अन्यथा आमच्याकडे फालतू बडबड करणारा डोक्यावर पडला का म्हणून विचारतात किंवा डोक्याला लागलाय का असं म्हणतात। ग्रामीण भागात जास्त बोलणाऱ्या माणसाला डोक्याला लागलाय का, तसं हाकेंची अवस्था ओबीसी आंदोलक ही ओळख बुजून डोक्याला लागलाय का अशी होऊन द्यायची नसेल तर त्यांनी ओबीसीच्या प्रश्नावर बोलावं। तुम्हाला समाजानं गाडी घेऊन दिली, स्वतःच्या पैशातनं समाजाने गाडी दिली, तर त्याचा प्रश्न मांडा, समाजाचे प्रश्न मांडा, ते सोडून घ्या। समाजात कुणाला शिवे दिल्याने तुमच्या समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत। धनगर समाज एसटीत का गेला नाही हे जरा कधीतरी देवेंद्र फडणवीसांना आणि नरेंद्र मोदींना विचारा ना। अनेक वर्षापासूनच मागणी आहे धनगर समाजाची की एसटी मध्ये जायची। आतापर्यंत अनेक नेत्यांनी त्याच्यावर राजकारण केलं, मोठं झाले, तर हाकेंनी पुढाकार घेऊन आता एसटी मध्ये आमचा धनगर समाज घ्या म्हणून आंदोलन उभा करा। या धनगर समाजाची ही तुमच्याकडून अपेक्षा आहे, त्यांचे प्रश्न सोडवा, त्यांना एसटीचं आरक्षण मिळवून द्या, ना की पवार कुटुंबाला शिवे देऊन काय तुमचे प्रश्न सुटणार नाहीत याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे। ते पुढे असंही म्हणाले की संपूर्ण जे पवार कुटुंबीय आहे हे बिझनेसमॅन टोळी आणि गुन्हेगारी टोळी आहे। असं आहे की हाके म्हणले म्हणून ते काय गुन्हेगारी टोळी होत नाही। हाकेंनी त्यांचे जे काय बोलवते धनी आहेत त्यांना विचारावं ना, मग तुमच्या सरकारच्या काळात पद्मविभूषण भेटतो, तुमचं सरकार सन्मानानं सुप्रियाताईंना विदेशात देशाची बाजू मांडायला लावतंय, तुम्हीच तुमचे आदर्श आहेत ना मुख्यमंत्री, तुम्ही त्यांना पाठिंबा दिलाय ना महायुतीला, तर त्यांना विचारा ना, हे जर एवढे वाईट लोक आहेत तर तुम्ही ह्यांना का मोठेपण देताय, तुम्ही ह्यांना का पुरस्कार देताय, का विदेशात पाठवतायत। आणि हाकेंनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, जे ओबीसी करून तुम्ही आता आज जे आंदोलन करतायत ना, त्या ओबीसीचा मंडळ आयोगाची अंमलबजावणी सगळ्यात अगोदर 92 मध्ये ह्या शरद पवार साहेबांनी केलेली आहे। आणि आज जे तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या मागे फिरताय ना, तर त्यांच्या पक्षानं मंडळ आयोगाच्या विरोधात कमंडल यात्रा काढली होती, याचा जरा हाकेंनी अभ्यास करावा। पुढं त्यांनी असंही म्हटलंय की जे पवार कुटुंबीय आहेत आणि त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर आणि ओबीसीसाठी नेमकं काय केलं। असं आहे की तिथल्या लोकांना ते माहिती आहे म्हणून आज 50 वर्ष झालं तिथं पवार साहेबाच्या कुटुंबाला लोक निवडून देतात। काहीतरी केल्याशिवाय उगाच निवडून देतात का। एकदा हाकेंनी जाऊन उभं राहावं आणि बघावं त्यांना निवडून देतात का कसं। त्यांनी एकदा बारामतीत जावं, जर एवढा अन्याय जर तिथं केला असेल पवार कुटुंब आणि ओबीसीवर, तर हाकेंनी तिथं जाऊन निवडणूक लढवावी। पडळकरांसारखा एकदा चान्स घ्यायला काय हरकत आहे। पुढे ते असंही म्हणाले की हे जे पवार कुटुंबीय आहे, संपूर्ण पवार कुटुंबीय गोचिडासारखं सत्तेला चिटकून बसलंय। ते ह्यांच्या बाबतीत म्हणले, अजितदादांच्या बाबतीत, अजितदादांच्या बाबतीत म्हणले, तर त्याच्या बाबतीत त्यांची प्रवक्ते बोलतील, मी काय थोडी त्यांचा प्रवक्ता आहे। नक्कीच आपल्यासोबत राष्ट्रवादीचे महबूब शेख होते, ज्यांनी हाकेंना या ठिकाणाहून इशारा सुद्धा दिलेला आहे। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.